आता मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस का हरली? ती कमलनाथच्या एका वाक्याने हरली. महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे. महाराष्ट्रातलं अंडरस्टँडिंग फार चांगलं आहे आणि काल स्वागतार्ह गोष्ट घडली की वंचित बहुजन आघाडी आता यासोबत आहे. ही अत्यंत स्वागतार्ह. आकडेवारी जर पाहिली आणि तिचं जर नीट विश्लेषण केलं, आता मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस का हरली? ती कमलनाथच्या एका वाक्याने हरली की ये कौन सा अखिलेश, ये अखिलेश यादव कौन है या मस्तीमुळं काँग्रेस हरली. 21 जागा अखिलेश आणि मायावती यांनी खाल्लेल्या आहेत, नाही तर मध्य प्रदेशमधली सत्ता वेगळी दिसली असती. आता ह्या चुका काँग्रेसला सुधाराव्या लागतील. विरोधी पक्षाला जिथे तिथे हे पाहावं लागेल. महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती आहे. महाराष्ट्रातलं अंडरस्टँडिंग फार चांगलं आहे आणि काल स्वागतार्ह गोष्ट घडली की वंचित बहुजन आघाडी आता यासोबत आहे. ही अत्यंत स्वागतार्ह. आता कालचं जरी कागदावरचं गणित पाहिलं तरी आत्ता महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीकडे 47% मतं आहेत आणि भाजपाकडे 34% मतं आहेत. म्हणजे अजितदादा वगैरे सगळे धरून जे काही पळपुटे बाजीराव जेवढे होते ते सगळे धरून ह्यांची संख्या 34%च्या आसपास आहे. तर हे चित्र अत्यंत आश्वासक आहे.